नमस्कार, आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता सध्या गरमी चालू आहे, तर आपल्याला गरमीमध्ये प्रश्न पडतो की काय जेवण करावं। रोज रोज तेच जेवणसुद्धा कंटाळा येतो। तर आज मी आपल्या साधी सोपी अशी थाळी दाखवणार। तर इथे मी मूग घेतलेले आहेत, मोड आलेले, स्वच्छ धुवून घेतले आहेत। एक टोमॅटो कापून घेतला आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर कांदा घेतलेला आहे थोडासा लांब कापून, थोडंसं जिरं घातलेलं आहे, पाणी जास्त नाही थोडंसंच टाकलेलं आहे। आपल्याला ते कुकरला लावून घ्यायचे आहेत आणि तांदूळ कुकर मी लावून घेतलेला आहे, भात आणि मुगाचा कुकर। तर मी आपल्याला झटपट अशी मुगाची आज आपल्याला उसळ दाखवणार आहे, खूप छान लागते अशा पद्धतीने। तर दुसरी गोष्ट म्हणजे भाजीमध्ये मी आज बारीक मेथी आणली होती। तर बारीक मेथीची भाजी आता सध्या गरमीतून चांगलीच आहे आणि खूप चवीलासुद्धा खूप छान लागते ही आपली बारीक मेथीची भाजी। तर आपल्याला मेथी जी आहेत आपल्या त्याची जी मुळं असतात ती थोडी थोडी कापून घ्यायची असतात। तर इथे मी मेथीची मुळं कापून घेते। तर मस्त अशी मेथीची भाजीसुद्धा जेवणामध्ये करणार आहे। आपल्या कसं रोज तेच वरण तेच भाजी वगैरे करूनसुद्धा कंटाळा येतो किंवा नेहमी प्रश्न पडतो की काय जेवण करायचं। तर आज मी अगदी साधी सोपी अशी आपल्याला थाळी दाखवणार आहे। त्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपली जी सर्व भाज्या आहेत त्या साफ करून घ्यायच्या आहेत आणि त्यांना आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे बी असतं ना त्याला दाणे असतात पुढे, म्हणजे आपली जी मेथीची सालं असतात तीसुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायची, म्हणजे ती जास्त मेथी आपली ही कडवट लागत नाही। तर आता हे आपण असं काढून घेतल्यानंतर आता मेथी आपली जी आहे ती स्वच्छ धुवून घेऊयात। 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून काढायची आणि त्याच्या ज्या साली आहेत त्या पाण्यामध्ये सुद्धा खाली बसतात। तर इथे बघा मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्या त्यातलं पाणीसुद्धा व्यवस्थित नितळलं गेलं आहे। तर आता आपण मेथी आपली जी आहे ती कापून घेऊयात बारीक। तर मेथी आपली बघा अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे बारीक। तुम्ही बारीक मेथीची भाजी बटाटा घालून करून बघा, खूप टेस्टी लागते ही भाजी। आणि आपल्याला मी जी मुगाची उसळसुद्धा दाखवणार आहे, ते मूग जे आहेत ना ते आधी कुकरला लावून घ्यायचे, म्हणजे थोडंसं पाणी घालून आपण भात वगैरे लावतो त्या कुकरला त्यालासुद्धा शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर उसळ करायची। तशा पद्धतीने आपण जर उसळ केली ना खूप छान लागते उसळ। डायरेक्ट आपण कच्चे मूग घालून उसळ केली ना की त्याला एवढी टेस्ट येत नाही, एवढी अशी आपण जे कुकरला लावून करतो ना त्याला खूप छान चव येते आणि खूप टेस्टी लागते ती उसळ आपली अशा त्या पद्धतीने। तर उसळचं पुढे उसळसुद्धा मी दाखवणार आहे कशी केली आहे ते। तर आपली आधी भाजी बनवून घेऊयात। तर इथे भाजीसाठी मी सर्व तयारी करून घेतली। त्यानंतर इथे बटाटासुद्धा घ्यायचा आहे। बटाटा आपल्याला एकदम पातळ कापून घ्यायचा आहे भाजीमध्ये घालायला, म्हणजे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, सहजपणे शिजला जातो। तर इथे बटाटा कांदा मिरची वगैरे सगळं मी कापून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे। तेल तापल्यानंतर इथे मिरच्या ज्या आहेत त्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत, थोड्याशा हळद मीठ लावून भरून सुकवलेल्या। तर त्यांना चांगलं मस्तपैकी फ्राय करून घेतलं आहे। आता आपण कांदा घालून घेऊयात, कारण आपली आता भाजी बनवायची आहे। कांदा मिरची घालून घेतले, कांदा चांगला असं मस्त लालसर करून घ्यायचं आहे, गुलाबी होईपर्यंत आपल्याला। तर ही भाजी जी आहे ना मेथीची आपली जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला, झटपट होते। तर आता कांदा अजून नरम होण्यासाठी ना हळद टाकायची, म्हणजे त्याने आपला कांदा जो आहे ना तो चांगला मऊ होतो, हळद मीठ वगैरे आधी घातलं तर। तर आता कांदा आपला बघा थोडं थोडं त्याचा कलर बदललेला आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाटा घालून घेतलेला आहे। बटाटासुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि आपण परतून घेतल्यानंतर ना त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे आपला बटाटा असा कांद्यावरती शिजायला जास्त वेळ जातो, त्यामुळे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं ना की पटकन शिजला जातो बटाटा। म्हणून मी इथे किंचित असं त्याच्यावरती पाणी शिंपडून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला त्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे, कारण आपली भाजी जी आहे मेथीची ती सहजपणे शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही। म्हणून बटाटा थोडासा आपल्याला आधी जरा शिजवून घ्यायचं वाफ काढून। तर एक वाफ काढून घेतली मी, 2 मिनटं स्लो गॅसवरती मिक्स करून घेऊयात चांगला आणि आपण चेक करूयात की आपला बटाटा शिजला की नाही। तर इथे बघायला आपला बटाटा एकदम सहजपणे तुटला गेला, ह्याचा अर्थ आपला बटाटा चांगला मस्तपैकी असा शिजला गेलेला आहे। तर आता बटाटा शिजल्यानंतर आपली जी भाजी आहे आपण कापून घेतलेली ती घालून घेऊयात आणि भाजी वगैरे घालताना गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट ठेवायची, म्हणजे तिला जास्त पाणी सुटत नाही। तर इथे भाजीसुद्धा आपली घालून घेतलेली आहे, तीसुद्धा चांगली एकदम मिक्स करून घ्यायची आहे बटाट्यामध्ये। खूप टेस्टी लागते ही भाजी मेथीची अशा पद्धतीने बटाट्यामध्ये केली तर, जे मेथी खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील, इतकी टेस्टी भाजी बनते ही आपली। तर आता मी बघा चांगली मस्तपैकी अशी मिक्स करून घेतलेली आहे। तर थोडा आपल्याला तिला
झाकण न ठेवताच आपल्या भाजीला चांगलं वाफ काढून घ्यायची आहे, कारण आपला बटाटा शिजलेला आहे. तर भाजी आपली थोडी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तिला आपल्याला थोडा वेळ वाफवायला ठेवायची आहे 2 मिनटासाठी. तर भाजी आपली बघा 2 मिनटं झालेली आहेत. चांगली मस्त अशी भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊयात. तर इथे मी ओलं खोबरं घालून घेतलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. ओलं खोबरं घातल्यानंतर जास्त वेळ भाजी परतायची नाही आपली. तर बघा मस्तपैकी अशी आपली बारीक मेथीची बटाटा घालून भाजी तयार आहे. तर आता आपली भाजी तयार झाल्यानंतर आपण आपली जी उसळ आहे ती करून घ्यायची आहे, मुगाची उसळ. तर आता भाजी झालेली आहे तर उसळ करून घेऊयात. त्यासाठी उसळ बघा मी मूग शिजवून घेतले होते कांदा टोमॅटो वगैरे घालून. तर मूग जे आहेत ते थोडेसे काढून ठेवते. हे नुसते मूग खायलासुद्धा खूप छान लागतात मीठ घालून, किंवा त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे काकडी कोथिंबीर मिरची घालूनसुद्धा खूप छान लागतात. तर मी ते थोडेसे ठेवून दिले आहेत खायला. आणि ते बघा मूग आपले मस्तपैकी असे शिजलेले आहेत. कांदा टोमॅटोसुद्धा एकदम सॉफ्ट झालेला आहे. तर त्यासाठी मी इथे टोप ठेवले आहेत. आपण तेल घालून घेतले थोडंसं त्याच्यामध्ये. त्यानंतर हिंग, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसूण ठेचून घ्यायची आहे ती घालून घेतले. चांगली परतून घ्यायची आहे. उसळ करताना भाजी करताना कधीही आलं लसूण ठेचून घालायचं, खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे अर्धा, तोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. तर कांदा चांगला परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते घालायचं आहे. जास्त नाही, थोडंसं घातलेलं आहे. ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे. छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते. तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालून घेतलेलं आहे. मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपले मूग जे आहेत ते फोडणीला द्यायचे आहेत. मस्त अशा पद्धतीने तुम्ही मुगाची मटकीची कसलीही उसळ करून बघा, खूप छान बनते. त्यानंतर आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे घट्ट पातळ असं करून आपली उसळीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि झटपट होते. जास्त वेळसुद्धा लागत नाही आपली ही उसळ बनवायला. रोज रोज तेच वरण खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तर उसळसुद्धा आपली तयार आहे मस्तपैकी. तर मी इथे आता तर ताटामध्ये भाकरी भात मुगाची उसळ आहे, त्यानंतर काकडी आहे, त्यानंतर मेथीची भाजी आहे, बारीक आंबा आहे आणि मिरची आहे. मस्तपैकी अशी आपली थाळी बघा तयार आहे. अशी साधी सोपी थाळी तुम्ही करून बघा. तर आपली मस्तपैकी सिंपल अशी थाळी तयार आहे. त्याच्यामध्ये छान असं भाकरी भात मुगाची उसळ काकडी बारीक मेथीची भाजी, त्याबरोबर मिरची आणि चवीला आंबासुद्धा आहे. तर तुम्ही ही अशी साधी सोपी सिंपल थाळी बनवून बघा, कारण आपल्या रोज तेच वरण वगैरे खाऊन कंटाळा येतो. तर उसळबरोबर बारीक मेथीची भाजी करून बघा, खूप छान लागते. तर तुम्हाला आपली आजची ही साधी सिंपल अशी थाळी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.